करुणामृतं तप्तजीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमंगलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये भूरिदा जनाः। साप्ताहिक प्रवचनमालेचा आपला विषय आहे श्रीरामकृष्ण वचनामृत आणि भगवद्गीता, आणि आपण ध्यानाविषयी पण काही विचार करतो आहोत. अध्याय 22 आहे. ईश्वराच्या जितकं जवळ पोहोचाल तितकी शांती लाभेल. शांती 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 प्रशांती. गंगेच्या जसजसं जवळ जाल तसतसं अधिकाधिक शीतल वाटू लागेल. स्नान केल्यानंतर आणखीच शांती मिळेल. ईश्वराच्या जितकं जवळ जाल. आता ईश्वराच्या जवळ जाणं म्हणजे काय, आपला इथे विषय आहे की नाही. आता ईश्वर तर काही आपला काही हरगडीचा काही तो अनुभव नाही आहे. फक्त कधीकधी आपण ईश्वराविषयी ऐकतो. रविवारी सायंकाळी प्रवचनाच्या वेळी थोडंफार ईश्वराविषयी आपण कानावर काही 2 गोष्टी पडतात की नाही. परंतु एरवी काही आपला ईश्वराशी संबंध येत नाही, संपर्क येत नाही. असंच कधीतरी मध्ये अधेमध्ये आपण ईश्वराशी आपला संपर्क येतो. म्हणजे ईश्वराशी ज्या गोष्टी जोडलेल्या आहेत त्या गोष्टीशी आपला संपर्क येतो, म्हणजे ईश्वराशी संपर्क येतो. जसं आपण मंदिरात जातो, त्याला देऊळ म्हणतो आपण, किंवा देवालय म्हणतो. आलय म्हणजे घर, देवालय म्हणजे काय, देवाचं घर नाही. जसं एक आपलं घर असतं, मग आपण आपल्या घरी जातो, तसं आपण देवाच्या घरी जातो. देवाच्या घरी म्हणजे वर नाही की नाही, जिथे देवाची स्थापना आहे की नाही, त्या जिथे देव बसले आहेत तिथे देवाचं दर्शन होतं. जिथे आपण प्रार्थना करू शकतो, देवाशी बोलू शकतो. आपल्याला काही व्यक्त करायचं असलं ते आपण व्यक्त करू शकतो. काही वेळा जगामध्ये आपण राहत असताना, वावरत असताना आपल्या अशा काही अडचणी येतात, असे काही कष्ट असतात मानसिक, की कोणाला सांगायचे ते. मग आता कोणाची ऐकण्याची तयारी नसते. थोडा वेळ ऐकून घेतात, नंतर ते मग कंटाळतात लोक. कशाला आपल्याला इतरांच्या अडचणी, दुःख, कष्ट ऐकायचे नसतात. मग कोण ऐकणार आहे. देवाला तुम्ही कितीही सांगा, देव मात्र ऐकायला तयार असतो. मग देवाला तुम्ही सांगू शकता, तुम्हाला काही कष्टविष्ट काही नाही, सगळं ठीक चाललं आहे, पण तुम्हाला प्रार्थना करता येते देवाची की नाही. जसं आपण उत्सव करतो, आरत्या करतो, मग ती प्रार्थनाच असते. अंबे तुझं वाचू नको नको विलाशा, नर हरी तल्लीन झाला पदपंकजलेशा, किंवा की आमचं काय कर, आम्हाला या भावसागरातून पार घेऊन ने, मज धावले आवाजी चरणी, भाऊबंधनी सोडवावे. या भाऊबंधनानं सोडे काही प्रार्थना आहे की नाही.
ह्या सगळ्या देवाशी आपण काय करतो, जवळ जातो. वेगवेगळे, जसं आपण तीर्थयात्रेला जातो. तीर्थयात्रेला कशाला जातो? कारण तिथे देव आहे म्हणून, देवाचं विशिष्ट अस्तित्व आहे. त्यामुळे मग आपल्याला तिथे समजा आपल्याला जाणून नाही तरी हजारो लाखो लोक जातात. ते त्याच भावाने जातात, तो भाव घेऊन श्रद्धेने जातात, प्रेमाने जातात, भक्तीने जातात. आणि आपल्यामध्ये काही तेवढी प्रेम नाही, भक्ती नाही, तो भाव नाही आहे, पण इतर लोकांमध्ये आहे, एवढ्या लोकांमध्ये आहे. त्यांचा भाव बघून आपल्याला पण भाव निर्माण होतो, आपल्यालाही देवाविषयी एक आस्था निर्माण होते, आकर्षण निर्माण होतं. आणि तो पण आपल्याला लाभ होतो. कारण काही देवाविषयी प्रेम निर्माण होणं हे फार कठीण गोष्ट आहे की नाही. देव आपला वाटणं ही फार कठीण गोष्ट आहे. ती सहजासहजी न होणारी गोष्ट आहे, न साध्य होणारी गोष्ट आहे. म्हणून गीतेमध्ये याचा सगळ्या शास्त्रामध्ये आहे की नाही. विशेष करून आपले जे सनातन धर्माचे ग्रंथ आहेत, वेद आहेत, उपनिषद आहेत, भगवद्गीता हा स्मृतिप्रस्थान आहे. याच्यामध्ये आवर्जून सांगितलं आहे की नाही की कठीण आहे ते. तिकडे मनाचा कल नसतो, ते संस्कार नसतात. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धाय. हजारो लोकांमधून एखादाच इकडे वळतो किंवा अनेक जन्मानंतर तुम्हाला काहीतरी प्राप्त होतो. जगातल्या गोष्टीसुद्धा आपल्याला सहज प्राप्त होत नाही. त्यासाठी आपल्याला काबाड कष्ट करावे लागतात आणि खूप खूप परिश्रम करावे लागतात. तेव्हा काहीतरी प्राप्त होतं, थोडं प्राप्त होतं. परिश्रम केल्याशिवाय आणि वेळ जाऊ दिल्याशिवाय त्याला कालांतर म्हणतात. आणि ते संस्कार पाहिजे असतात तुम्हाला. तुमच्याकडे ते जन्मानी मिळाले, बहुत जन्मांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. देवाविषयी प्रेम निर्माण, आवड निर्माण होण्यासाठी बहुत सुकृतांची जोडी, अनेक जन्मांचं सुकृत पाहिजे असतं. सुकृत म्हणजे कृत म्हणजे केलेलं, सुकृत म्हणजे चांगलं केलेलं पुण्य, ज्याला आपण पुण्य म्हणतो. म्हणजे काहीतरी असल्याशिवाय काहीतरी होत नाही. त्याला पौरुष म्हणतात, पुरुषार्थ म्हणतात. आपण म्हणतो पुरुषार्थ गाजवावा लागतो. मग पुरुषार्थ गाजवला की मग आपलं काहीतरी आपल्याला एक ठोस असं काहीतरी आपल्या हातात पडतो. आणि इथे म्हटलं आहे की जितकं जवळ जाल तितकं शांती लाभेल. आता जवळ जाणं म्हणजे हे सगळे जवळ जाण्याचेच प्रकार आहेत की नाही. तुम्हाला ईश्वराची कृपा संपादन झाली पाहिजे की नाही. ईश्वराची कृपा संपादन झाली म्हणजे आपली स्वतःवर कृपा संपादन झाली पाहिजे की नाही. आपण स्वतःवर प्रसन्न असलं पाहिजे. मग आपण स्वतःवर प्रसन्न असणं म्हणजे आपलं मन स्वतःवर प्रसन्न असलं पाहिजे. आता ईश्वर थोडासा बाजूला ठेवला आपण आणि त्याच्याविषयी आपल्याला जास्ती काही बोलता येत नाही, पण मन तर आपलंच आहे आणि ईश्वर प्रसन्न झाला पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रार्थना करावं लागेल, देवाचं दर्शन करावं लागेल, भजन करावं लागेल, जपध्यान करावं लागेल. सगळ्या गोष्टी आहेत शास्त्रामध्ये. गीतेमध्ये तर 4ही योग आहेत, सगळंच आहे ते की नाही. मन मना भव की नाही. तुझं मन माझ्यातच राहू दे. मत बघतो माझा भक्त हो तू आणि मध्याजी माझं यजन पूजन कर, मला नमस्कार कर, माम नमस्कुरू की नाही. मय्येव मनाधस्व, माझ्यात मन स्थापित कर. मयी बुद्धिम निवेशय म्हणजे तू विचार करतो माझ्याही विचार कर. निवसिष्यसि मय्येव, तू माझ्यातच राहशील. अत ऊर्ध्वम न संशय, याविषयी पुन्हा काही संशय नक्की होणार असंच आहे ते. या अर्थाने तर ऊर्ध्वम न संशय खूप प्रकारे सांगितलं जातं. कशाला काही ना काहीतरी हिट होईल तुम्हाला, काही ना काहीतरी तुम्हाला स्पर्श करेल नाही. याचं कारण इथे जे श्रीरामकृष्ण म्हणतात की तुम्ही ईश्वराच्या जितकं जवळ जाल तितकं तुम्हाला शांती लाभेल. याचा दुसरी भाग काय, जितकं तुम्ही दूर जाल तितकं तुम्हाला अशांती लाभेल की नाही.
आपण अशांत असू त्याला कोरिलेशन म्हणतात किंवा हे म्हणतात अन्वय व्यतिरेक म्हणतात शास्त्रामध्ये, आहे की नाही. गोष्ट अशी बघता येते आणि तशी बघता येते, गोष्ट एकच असते नाही, पण ती दोन्ही बाजूने वेगवेगळ्या पैलूमधून वेगवेगळ्या अँगलमधून बघता येते की नाही. जर आपल्यामध्ये अशांती असेल, आणि असतेच, अशांती म्हणजे काय, तो अनुभव आहे आपला की नाही, तो बाहेरून दिसत नाही, ज्याचा त्यालाच जाणवतो. अशांती म्हणजे मन अशांत आहे की नाही, आपलं मन हे अशांत आहे. ते काय आहे, कारण मनाच्या शांतीसाठी जो प्रयत्न करायला पाहिजे तो आपल्याला करत नाही. तो का करत नाही, ते करायचा असतो हेच माहीत नाही आपल्याला, आणि कसा करायचा असतो हेच माहीत नाही आहे की नाही. मग त्या दृष्टीने आपण आपले काही विशेष प्रयत्न नसतात की नाही, कारण त्याची आपल्याला काही जाणीवच नसते, कल्पनाच नसते. मग काय, आपण आपल्या सगळ्या व्यवहारामध्ये कामकाजामध्ये गुंतलेलो असतो आणि ते बरोबरच आहे. पण इथे दोनच म्हणजे मग त्याला म्हणजे योग म्हणतात नाही. तुम्ही सगळं करताना मन अशांत होतं नाही, सगळ्या गोष्टी जिथे त्या हात घालू आपण कामात हात घातला की आपलं मन अशांत होतं, म्हणजे विचलित होतं, मन वापरलं जातं अर्थाने. किंवा श्रीरामकृष्ण म्हणतो मनाचा व्यर्थ व्यय होतो असं म्हणतात त्यांनी, म्हणजे मन उगाच खर्च पडतं. जसं आपला मोबाईल आहे, तिच्यात बॅटरी असते, ती चार्ज करावं लागते आपल्याला. ती वापरल्यानंतर ती बॅटरी कमी कमी होते, 1-1 डिग्रीनी कमी होते ती, कारण काय, तुम्ही वापरता म्हणून ती कमी होते. तसंच मन म्हणजे जणू काही शरीरातली बॅटरी आहे, त्याच्यावर तुमच्या मनाची शांती, तुमच्या मनाचा उत्साह, मनातलं बल, ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. तुम्ही जे वापराल तर त्या खर्च होणार, त्याची लेवल खाली होणार, आणि मग तुम्हाला ते सगळं जाणवणार. तुम्हाला थकवा येईल. मन थकलं की आपण थकतो की नाही, शरीर थकलं की मन थकतं की नाही. सगळ्या गोष्टी एकमेकावर अवलंबून आहे. या सगळ्यांचं कसं संतुलन साधायचं की जेणेकरून आपल्याला आपला जो व्यवहार आहे, जोपर्यंत आपण जगतो आहोत तोपर्यंत व्यवहार काही चुकत नाही. शरीर यात्रा पी, शरीराची यात्रा आहे, सुंदर शब्द आहे गीतेमध्ये नाही. शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेत, आहे की नाही. न प्रसिद्धेत म्हणजे प्रसिद्ध न असं होत नाही की नाही. अकर्मणा म्हणजे तुम्हाला हे सगळे व्यवहारातले कामं करावीच लागतील, तुम्हाला कर्तव्य करावीच लागतील, म्हणजे त्यातून सुटका नाही, ते तुम्हाला काही सांगता येणार नाही. पण ते करत असतानासुद्धा देवाशी तुमचा संपर्क आहे की नाही, देवाचा तुमचा संपर्क तुटलेला नाही आहे, याला योग म्हटलेला आहे की नाही. योग म्हणजे जोडणं की नाही. आपण तुटतो, ते दूर जातो नाही, दूर गेलो की अशांती होते. इथे गंगेच्या जवळ गेलं तर थंड वाटतं, दूर गेलं की हे वाटतं, थंडपणा कमी होतो. आपण पंख्याच्या एकदम खाली बसलो की आपल्याला पंख्याची हवा मिळते. पंख्याच्या जितकं दूर जाल तुम्ही तितकं तुम्हाला ते पंख्याची हवा जाणवणार नाही. ही उदाहरणं आहेत. तुम्ही जितकं देवाच्या जवळ जाल तितकं तुम्हाला शांती लाभेल नाही. म्हणून भगवद्गीतेमध्ये किंवा इथे पुष्कळ दिलं आहे की नाही, तुमचा निकष काय आहे की नाही. म्हणून स्वामीजी म्हणतात आध्यात्मिकता म्हणजे काय. आध्यात्मिकता म्हणजे तुम्ही आध्यात्मिक नेमकं काय आहे. 2 शब्द आहेत, धर्म आणि अध्यात्म नाही. धर्म अध्यात्म, अध्यात्म आणि धर्म. धर्म म्हणजे काय आणि अध्यात्म म्हणजे काय की नाही. धर्म आणि अध्यात्माचं रिलेशन काय आहे, संपर्क काय आहे, त्याच्यातले कडी काय, जोडणारा दुवा काय आहे धर्म आणि अध्यात्माचा की नाही, याची स्पष्ट जाणीव आपल्याला नसते की नाही. धर्म म्हणजे काही नेहमी शांतीकडे नेणारी बाब नसते की नाही, ती करायचीच असते, ते कर्तव्य असतं की नाही. तुम्ही नाही केलं तर जी काही सुख शांती आहे, सुख आहे देवाला, तेही मिळणार नाही तुम्हाला. धर्म म्हणजे कर्तव्य. धर्माचे खूपसे अर्थ आहेत. धर्म म्हणजे परलोक, त्याची तुमची व्यवस्था. जसं आपण
जन्मभर कमाई करतो आणि काहीतरी ठेवतो, ते ठेव असते, शिल्लक ठेवतो आपण, कारण ते नंतर कामाला येईल म्हणून. आता काही कामाला येत नाही आहे की नाही, त्याला परलोक म्हणतात की नाही. म्हणजे ह्या लोकी त्याचा उपयोग नाही आहे, पण परलोक आहे ती त्याची आपली गरज आहे. म्हणजे आपलं काम नाही करणार आता, आपण रिटायर झालो, पण रिटायर झाल्यानंतर आपण काम नाही करत, म्हणजे पैसे मिळवण्याचं काम नाही करत, पण तरी आपल्याकडे ती आमदनी पाहिजे, इन्कम पाहिजे आहे की नाही. मी सगळा विचार करतो. तसंच हे आहे, त्याला म्हणतात धर्म. म्हणून शेवटला श्लोक आहे 66वा गीतेचा, तिथे भगवंताची जी वाणी आहे, उपदेश आहे, तो संपतो. तिथे सर्व धर्मान परित्यज्य. अरे चांगला विचार आहे, करायला पाहिजे धर्माचा विचार. सामान्य लोक धर्मच करतात की नाही, पण तिथे शांती नाही आहे की नाही, तिथे स्वर्ग आहे की नाही. म्हणून ते अर्जुनाला जो उपदेश दिला आहे की नाही, तो जो श्लोक आहे तो धर्माचा. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम की नाही. हत म्हणजे अर्जुना, युद्धात जर तू गारद झाला की नाही, मृत्यू पावला, त्याला हत म्हणतात. आहत म्हणजे जखमी, हत म्हणजे मृत्यू आहे की नाही. तू जर युद्धभूमीमध्ये मेलास तर मी युद्ध कशाला करायचं, मला काय मिळणार आहे की नाही. मरण्यासाठी थोडीच मला युद्ध करायचं आहे. मी युद्ध केलं आणि माझा देहपात झाला, मेलो मी, त्यासाठी मी युद्ध कशाला. नाही, तसं नाही आहे ते. तू युद्ध केलास तरी तुला त्याचं फळ मिळेल. त्याचं फळ म्हणजे सत्फळ आहे, सद्गती आहे ती आहे की नाही. तर युद्धभूमीवरचं तुझं धर्मकर्तव्य आहे, म्हणून ते धर्मक्षेत्री आहे ते की नाही. कुरुक्षेत्र हे धर्मक्षेत्र आहे की नाही. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे की नाही. जे कुरुक्षेत्र आहे ते धर्मक्षेत्र आहे. म्हणजे तिथे तुम्ही जर युद्ध केलं, की युद्धभूमीवर तुम्ही युद्ध केलं, तर ते वाया जात नाही आहे. तुम्ही मृत्यू झाल्याचं नाही आहे ते की नाही. हे जे जीवन आहे हे तुम्ही जगता, ते काही सगळं वाया काहीच जात नाही आहे की नाही. थोडंसुद्धा वाया जात नाही ते नाही. तुम्हाला काय मिळतं, स्वर्ग मिळतो, म्हणजे सद्गती मिळते. कारण ते युद्ध हे फार मोठे, ते यज्ञ आहे तो नाही. यज्ञी ध्यानी देवनी निजशिर घडविले मानवतेचे मंदिर परितयाच्या दहनभूमीवर नाही चिरा नाही पणती तेथे कर माझे जुळती. ती बाबा बोरकरांची कविता होती की नाही. ही दहनभूमी आहे, हे युद्धभूमी आहे, ही पुण्यभूमी आहे, धर्मक्षेत्र आहे की नाही. जिथे यज्ञ होतो ती भूमी पवित्र मानली जाते. यज्ञकुंड तर पवित्र असतंच, तिथला अग्नी पवित्रच असतो, पण ती भूमीसुद्धा पवित्र असते. आणि तिथे नुसतं तुम्ही गेले, स्पर्श जरी केला की नाही, त्या भूमीमध्ये जरी गेले तरी तुम्ही पुण्यवान होता की नाही. स्वामीजींनी कर्मयोगामध्ये ती महाभारतातली गोष्ट सांगितली आहे की नाही. आणि ती गोष्ट जी आहे ते फार सुंदर गोष्ट आहे, मोठी गोष्ट आहे, पण ती एका आपण ज्याला खार म्हणतो, स्क्विरल आहे की नाही, ती यज्ञभूमी अश्वमेध यज्ञ होतो. कारण युद्ध संपलेलं आहे. युद्धाच्या आधी पांडवांनी राजस्व यज्ञ केला आणि युद्धानंतर व्यासांच्या सांगण्यावरनं युधिष्ठिराने अश्वमेध यज्ञ केला. दोन्ही यज्ञ खूप मोठे आहेत, कठीण आहेत की नाही. आणि त्या यज्ञभूमीवर म्हणजे कथा बघा, ती करते कसं असतं ते. यज्ञभूमी किती पवित्र असते की नाही. तर तिथे यज्ञ म्हणजे काय, समर्पण, देणं, सगळं देणं, म्हणजे स्वतःचा विचार न करता देणं. म्हणून गीतेमध्ये जे आहे, यज्ञदान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत्, हे 3 गोष्टी. यज्ञ म्हणजे काय, तुम्ही फक्त अग्नी जाळला आणि त्याच्यात आहुती दिली तोच यज्ञ नसतो. म्हणून यज्ञाचे 4थ्या अध्यायामध्ये खूप 26-27 प्रकार सांगितलेले आहेत. सगळेच यज्ञ आहे. सर्वेप्यतो यज्ञविदो यज्ञ क्षपित कल्मषाः असं म्हटलं आहे. नाही, हे सगळेच यज्ञ आहे.
नाही, मी आत्ता सांगितले अर्जुना, हे सगळेच यज्ञ आहे, वेगवेगळ्या रूपामधले यज्ञ आहेत ते. मग यज्ञ कशाला करायचा? क्षपित कल्मषाः, म्हणजे आपल्या जीवनातले दोष जे असतात, जीवनात अभावितपणे आलेले असतात, अजाणता आलेले असतात, ते दोष यज्ञाने नष्ट होतात. नाही सर्वच. आणि हे सगळे जाणे सगळेच यज्ञविद आहे, म्हणजे यज्ञांचं महत्त्व जाणणारे आहेत. सर्वे पेते यज्ञविदो, यज्ञविद आहे ते, जाणकार आहे, ज्ञानी आहेत ते. अश्वमेध यज्ञ झाला आणि तो याचं वर्णन फार सुंदर आहे महाभारतामध्ये. तो एवढा अद्भुत यज्ञ होता. म्हणजे त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे देणं, दान देणं, सगळ्यांना संतुष्ट करणं, सगळ्यांचा अभाव दूर करणं, सगळ्यांना सुखी करणं, असं ते पवित्र कार्य आहे. आणि देणं हे पवित्र आहे. यज्ञ, दान, तप हे तिन्ही गोष्टी पवित्र आहे. यज्ञ देणं, दान करणं आणि तप करणं, आहे की नाही. तिघींचा भाव एकच आहे. तीन गोष्टी वेगवेगळ्या वाटतात, पण वेगवेगळ्या प्रकारचं ते दान आहे, समर्पण आहे. आणि म्हणून यज्ञाची संकल्पना सनातन धर्मामध्ये, सगळ्याच धर्मामध्ये आहे. सगळ्याच धर्मामध्ये दानाचं महत्त्व खूप मोठं आहे की नाही. म्हणते थोडंसं विषयांतर करतो मी. ते द आहे बृहदारण्यक उपनिषदामध्ये की नाही. हे सगळे भाऊ आहेत, राक्षस, माणूस आणि देवता. ते आपल्या पित्याकडे गेले, ब्रह्माकडे गेले, आम्हाला उपदेश द्या. मग ब्रह्मदेवाने उपदेश दिला त्यांना. काय सांगितलं? द म्हणजे काय? नाही, एकच शब्द, अक्षर, शब्दसुद्धा नाही आहे तो. द म्हणजे काय? ही गोष्ट मी सांगितली आधी, पण फार छान आहे ती, बृहदारण्यक उपनिषदातली आहे ती. द म्हणजे काय? आता द म्हणजे काय? आता कोण विचारणार आपल्या वडिलांना? मग तुम्ही सांगा द म्हणजे काय, तुम्ही विचार करा. द अक्षराचा काय अर्थ होतो? तर प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने विचार करतो की नाही. एकच शब्द आहे, अक्षर एकच आहे बघा, पण तिघंजण तीन वेगवेगळ्या प्रकारे विचार करतात. राक्षस म्हणतात द म्हणजे काय असेल नाही. अच्छा, द म्हणजे आम्ही फार क्रूर आहोत, आम्ही दयाहीन आहोत, हिंसक आहोत, हिंस्र आहोत की नाही, रानटी आहोत. मग आमच्या पित्याने आम्हाला सांगितलं द म्हणजे काय करा, दया करा. मी तुमचा रानटीपणा, क्रूरता, हिंसपणा दूर होईल आहे. म्हणजे त्याला प्रतिपक्ष भावना म्हटलं योगशास्त्रामध्ये. जी त्रुटी असेल त्याच्या विरुद्ध तुम्ही करा, ती त्रुटी दूर होईल आहे की नाही. जसं आता अंधार आहे, हा त्रुटी आहे, मग दूर कसा करणार? तिथं प्रकाश आणा. म्हणजे प्रकाश आणला की अन्न आपोआप दूर होईल आहे. तसंच मनामध्ये विरोधी विचार असतील तर ते जाणार कसे? त्याच्या विरुद्ध विचार आणा, आहे की नाही. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एव च, 12व्या अध्यायात आहे. ध्यानी भक्ताची लक्षणं आहेत. आता ही आपल्यात येणार कशी? आपल्यामध्ये उलट आहे की नाही. आपण द्वेष्टे आहोत. अद्वेष्टा सर्वभूतानां, कोणाचे द्वेष करू नका, मैत्री ठेवा. मैत्र करुण एव च, तुमच्यामध्ये करुणा असू द्या की नाही. मग त्यांना वाटलं, त्या राक्षसांना, असुरांना, की आम्हाला द म्हणजे दया करा, दया करा. आम्हाला सांगितले दया करा म्हणजे तुमच्यामधला जो रानटीपणा, हिंस्रपणा, राक्षसीपणा आहे, असुरवृत्ती आहे, ही काय होईल आहे? नष्ट होईल आहे की नाही. नाही तर तशी कशी नष्ट होणार ती? द म्हणजे दया करा, दया करा. आणि ते गेले. ठीक आहे, तुम्हाला अर्थ कळला. द शब्दाचा अर्थ काय? दया करा. मग देवांना दया, द म्हणजे काय की नाही. आमच्यासाठी द शब्दाचा अर्थ काय आहे? आम्ही फार उपभोगी आहोत, आहे की नाही. स्वर्गामध्ये काय? उपभोग घ्या, एन्जॉय करा, आहे की नाही. खा प्या, मजा करा. जे काही मजा करण्याची आपली कल्पना असतात, किती पोरकड असो, पण असतात त्याच पोरकड कल्पना घेऊन लोक स्वर्गात जातात की नाही. जे उपभोग आपण जमिनीवर घेतो तेच तिथेही घेतात, आहे की नाही. असो, जे काय असेल ते, पण ते वाईट उपभोग नाही आहे की नाही. तो नरक नाही आहे, स्वर्ग आहे. नरकापेक्षा स्वर्ग केव्हाही चांगला नाही. पण त्याने काय होतं? त्याने तुम्हाला ते सर्वस्व वाटतं. जो खूप उपभोगी असतो, कारण जगातलं उपभोग नेहमी वाढतच असतात, आहे की नाही. त्यात नेहमी भर पडत असते. आपला जो मोबाईल आहे,
3G 4G 5G 6G 10G काय असेल ते त्यात नेहमीच भर पडत असते, आहे की नाही. त्यालाच आपण विकास म्हणतो ना, आहे की नाही. आय डू नॉट नो व्हॉट यू कॉल प्रोग्रेस इन द वर्ल्ड इज अदर दॅन दी मल्टिप्लिकेशन ऑफ डिझायर. स्वामीजी म्हणतात त्यांच्या लेक्चरमध्ये, आहे की नाही. मला समजत नाही तुम्ही कशाला विकास म्हणता. आय डू नॉट नो व्हॉट यू कॉल प्रोग्रेस इन द वर्ल्ड. तुम्ही जगामध्ये त्याला विकास म्हणता, ते काय आहे मला समजत नाही. आय डू नॉट नो व्हॉट यू कॉल प्रोग्रेस इन द वर्ल्ड. मला काही समजत नाही, कारण त्याचा अर्थ काय होतो. तुम्ही त्याला विकास म्हणता, मी काय म्हणतो मल्टिप्लिकेशन ऑफ डिझायर्स, आहे की नाही. म्हणजे ज्याच्याकडे जितक्या इच्छा पुरवण्याची संसाधन असतील तो तितका विकसित आहे. हेच इक्वेशन आहे ना. अमेरिका विकसित का आहे याचं कारण काय. कारण त्यांच्याकडे संसाधनं खूप आहेत, संसाधनं पुरवण्याची साधनं पण हे खूप आहेत की नाही. म्हणजे धन पण खूप आहे की नाही, मग ते विकसित आहे. आमच्याकडे कमी आहे म्हणून आम्ही अविकसित आहोत की नाही. तुम्ही याला विकास म्हणता की नाही. म्हणजे आम्हाला तुमच्या बुद्धीविषयी थोडासा संशय घ्यावा लागेल, आहे की नाही की नाही. तुमच्या विचारशक्तीविषयी आम्हाला थोडा संशय येतो आहे. तुम्ही याला कसं काय विकास म्हणू शकणार. मग म्हणतो आय डू नॉट नो. मग ती दमन क्रिया आहे. तर द म्हणजे काय, दमन करा, आहे की नाही. तो विकास आहे की नाही. गीतेमध्ये परिपंथीना तौ यस्य परिपंथीना हां असं म्हटलं आहे गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये. हे आहेच, आहे की नाही. ज्याच्याकडे संसाधन जास्त विकास केला. असं करू नये की तुम्ही स्वामी ते ज्ञानात म्हटलं आहे तुम्हाला इतकं कळायचं तुम्ही राजा उपभोग्या घ्या, पण विसरू नका स्वतःला, विसरू नका की नाही. स्वतःचा बळी देऊ नका. आणि तसंच घडतं की नाही. दमन करा म्हणून त्याची दमन करण्याची गरज काय. त्याला संयम पण म्हटलं आहे. दमन करा म्हणजे त्याला त्यावर कंट्रोल करा, दाबा की त्याला स्वैर सोडू नका. कारण काय ते तुम्हाला घेऊन डुबतील, आहे की नाही. मांडव आपल्या डोक्यावर असतो. आपल्याला काय थोडी सावली पाहिजे असते की नाही. त्यामुळे मांडवाची गरज असते. आपण तात्पुरता मांडव टाकतो, शाम्याना टाकतो की नाही. पण ते पाय जोपर्यंत त्याचे उभे आहे तोपर्यंत मांडव आहे. हवा आली जोराची, वादळ आलं, ते हल्ले, त्या सगळ्या खुंटही निघाल्या, दोऱ्या निघाल्या, ते मांडवही निघाल्या. म्हणजे काय झालं आहे तर कोसळेल. जो मांडव तुम्हाला आशय तो त्याच्या खालीच लोक दबून मरतात, आहे की नाही. किंवा त्याला काही लागली, आग लागली तर तो मांडव तुमचा आता काही आशय राहत नाही, तर तुमचा काय होतो, मृत्यू होतो नाही. म्हणून त्याला इथे गीतेमध्ये परिपंथी नाव म्हटलं आहे की नाही. जी गोष्ट तुमच्या उपयोगी आहे तीच तुम्हाला त्रासदायक असते. म्हणून त्याला कसं करायचं, तुम्हाला काही सोडता येत नाही, खाण्यापिणं सोडता येत नाही, उपभोग सोडता येत नाही, ते शक्य नाही आहे की नाही. पण तुमच्यावर ते हावी होऊ नये त्याला दमन म्हटलं आहे. गीतेमध्ये त्याला संयम म्हटलं आहे. 3ऱ्या अध्यायात खूप आहे. पूर्ण गीताच ते आहे. हे शास्त्र आहे. शास्त्र जसं आहे तसंच राहायला पाहिजे, आहे की नाही. त्याला तुम्ही तोडफोड करू शकत नाही, कारण ते नियम आहेत, आहे की नाही. तुम्ही नियम समजून घ्या, नियमाप्रमाणे वागा. नाही जमत तर आज नाही, उद्या करा, आहे की नाही. हळूहळू करा, आहे की नाही. मुंगीच्या पालाने करा, पण आहे तसंच आहे की नाही. कारण नियम त्यालाच म्हणतात की जे बाध्य असतात, कालाने बाध्य असतात. त्याने सार्वभौम म्हटलं आहे, सगळीकडे लागू होतात, ते सर्वकाली लागू होतात. सत्य बोलणं चांगलं आहे, हे सार्वभौम सर्वकाली लागू होतं, आहे की नाही. सत्यमेव जयते ना अनृतम, म्हणजे सत्याचा जय होतो. अनृत म्हणजे खोटं, खोट्याचा जय होतो. हा नियम आहे, उपनिषदात आहे, त्याच्यात काही व्यतिरेक नाही आहे. हा नियम आहे की नाही. मग ते दमन आहे. दमन हा फार मोठा विषय गीतेमध्ये खूपच आहे की. त्याला मुनी आणि त्याला म्हटलं आहे, चित्तप्रज्ञाला त्याला मुनी आणि संयमी म्हटलं आहे की नाही. कारण काय, ती वृत्ती आहे, मनाची वृत्ती आहे ती. तुमच्यामध्ये नाही आलेली नाही आहे, पण ती वृत्ती असेल तर कधीतरी येईल आहे. वृत्ती म्हणजे कल. मनाचा जर कल असेल त्याप्रकारे आज आपल्याला काही जमत नाही आहे की नाही. कठीण गोष्टी असतात, आहे की नाही. ते जग जिंकण्यासारखं असतं, ते कठीण गोष्ट आहे, आपल्याला जमत नाही. पण तो कल आहे तो हिंमत सोडत नाही आहे की नाही. म्हणून स्वामी म्हणतात की अरे आपण जय होणार, अंतिम विजय आपलाच आहे, असं स्वामीजी म्हणतात, आहे की नाही. अंतिम विजय आपलाच आहे म्हणजे कधी ना तुम्हाला नक्की तुम्ही विजय होणार की नाही. डो नॉट डिस्पेअर, निराश होऊ नका की नाही. म्हणजे तुम्हाला असलं ते तुम्हाला माहिती आहे आपण निराश कशाला व्हायचं
आणि कधी ना कधी आपला विजय यायचा, आपण जिंकणार, नक्की जिंकणार. आणि भारत देश आत्म्याप्रमाणेच अनादि अनंत आणि अविनाशी आहे असं स्वामी म्हणतात, आहे की नाही. आत्मा जसा अनादि अनंत आणि अविनाशी आहे, त्याला मृत्यू नाही आहे की नाही. किती नैराश्यपूर्ण वातावरण असलं, आहे की नाही, तरी भारत जिंकणारच. सगळ्या त्याला रेझिलियन्स म्हणतात. रेझिलियन्स म्हणजे पुन्हा पडल्यानंतर उठून उभे नाही, त्याला रेझिलियन्स म्हणतात की नाही. ते स्वामींचं वाक्य मला फार आवडतं. ते नेहमी सांगतो की परक्यांच्या शेकडो स्वाऱ्या, चालीरीती झाल्या शेकडो बदल, आणि हे या सर्वांना पुरून उरणारा हाच एक भारत देश असं म्हणतात. हे पुरून उरणं, पडल्यानंतर पुन्हा उभं राहणं, कारण नाही शतकानुशतके झालेले शेकडो आघात असं पडलं आहे. शतकानुशतके झालेले शेकडो आघात, परक्यांच्या झालेल्या शेकडो स्वाऱ्या आणि चालीरीतींमध्ये झालेले शेकडो बदल, या सर्वांना पुरून उरणारा हाच भारत देश आहे. आणि आपण भारतीय सुपुत्र, आपण तगून आहोत की नाही. याच्यामध्ये कोणीच तगले नाही. भारत अजूनही तग नाही. आणि सगळे जगभराचे लोक आज म्हणतात आहे, भारतात जर एक कोणतं असेल तत्त्व जे जगाने शिकायला हवे, ते रेझिलियन्स की नाही. म्हणजे चिकाटीत तगून राहणं, की नाही, हार न मानणं. आपण भारताने कधीच हार नाही मानली बघा की नाही. सगळीकडे किती परिस्थिती विपरीत असो की नाही, तरी पण आत्म्यामध्ये बळ आहे की नाही. आमच्यात आध्यात्मिक शक्ती आहे. आत्म्याप्रमाणे आमचं अनादि अनंत जीवन आहे की नाही. आत्म्याला मृत्यू नाही, तसंच आपल्याला पण मृत्यू नाही, भारताला मृत्यू नाही. भारतात चिरंजीवी आहे स्वामी म्हणतात की नाही. डोंट डिस्पेअर, निराश होऊ नका, कधीच निराश होऊ नका की नाही. हे सगळे पॉझिटिव्ह विचार स्वामी दिले. पण ते नुसतेच काही ते काल्पनिक नाही आहे, नुसतेच काही ते काव्य नाही आहे, तर ते आधारलेले आहेत की नाही. कशावर तरी आधारलेले आहे. कारण हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सिद्ध नाही करता येणार. आत्ता सिद्ध करून दाखवा नाही, ते मला त्या उदाहरणे सिद्ध करावं लागतं. दिसतात ते, त्याचा परिणाम दिसतो, त्याच्यावरून आपण म्हणतो की बरं असलं पाहिजे. सत्याचा विजय होतो म्हणजे नेमकं काय होतं की नाही. तुम्हाला ते परिणामाने बघावं लागेल. पांडव जिंकले, कौरव हारले. सत्यमेव जयते, यतो धर्मस्ततो जया असं महाभारत म्हणतं. यतो कृष्ण ततो धर्म, जिथे कृष्ण आहे तिथे धर्म आहे, जिथे धर्म आहे तिथे जय आहे की नाही. आता ह्या गोष्टी कशा आहेत, तुम्ही विश्वास ठेवा आणि त्याप्रमाणे वागा. आणि आम्ही किती चांगलं बोललो तरी चांगल्या लोकांचं भलं होत नाही, वाईट लोकांचं भलं होतं आहे की नाही. असंच म्हटलं तर मग आपली श्रद्धा कुठे गेली आहे की नाही. शास्त्र कुठे गेलं की नाही. म्हणून काही झालं तर ते जसं आहे तसंच आहे. अंधार अंधारच असतो, उजेड उजेडच असतो, ही श्रद्धा नाही. म्हणून ते दमन म्हटलं आहे. तिथे देवानं कळलं की आपल्याला मध्ये सगळं आहे, पण आपल्याला जर विकास व्हायचा असेल, पुढे जायचं असेल, तर आपल्याला दमन करावं लागेल. म्हणजे ती वृत्ती निर्माण करावी लागेल. कारण वृत्ती असल्याशिवाय आपण ती गोष्ट करत नाही. ती वृत्ती पाहिजे आपल्याकडे, तो कल पाहिजे, तो झुकाव पाहिजे की नाही. आज काही गोष्टी जमणार नाही आहे की नाही, पण अंतिम मात्र तुम्हाला जमेल. म्हणून ते गीतेमध्ये तो श्लोक होता, गीतेमधला दुसरा शेवटला श्लोक आहे ना की नाही, की तुम्ही प्रयत्न अगदी शेवटपर्यंत करा आणि तुम्ही ब्रह्मनिर्वाण मृच्छते नैनाम प्रापी उमयती स्थित्वास्याम अंतकालेपी. अंतकाळापर्यंत तुम्हाला 8व्या अध्यायामध्ये पण आहे की नाही, तुम्हाला त्याचं फळ मिळेल की नाही. ब्राह्मी स्थिती तुम्हाला अंतकाळापर्यंत मिळू शकते की नाही. ब्रह्मनिर्वाण मृच्छती रिच्छती प्राप्नोती, तुम्हाला ती ब्रह्मनिर्वाणसुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकते की नाही. आम्ही काहीच झालं नाही. ते शंकराचार्यांचं ते शिवापराध क्षमापण स्तोत्र आहे नाही, शंकराची प्रार्थना आहे ती. आणि मी अपराध केले जन्मभर, आता मला क्षमा कर. फार सुंदर आहे ते शंकराची स्तोत्र. म्हणजे काय अद्भुतच आहे सगळं त्यांचं आहे की नाही. त्यांचं कार्यच अद्भुत आहे. ते शिवा देवा महादेवा, जन्मभर मी अपराध केले आहे की नाही, आता मला क्षमा कर की नाही. म्हणजे काय, हे कर्म आहे आणि कर्माचं फळ आहे. कर्माचं फळ फार मोठं आहे. तुम्ही देवाला क्षमा मागितली म्हणजे देव तुम्हाला क्षमा करतो. देव कोण, जगातलं कोण क्षमा करणार तुम्हाला. अपराध झाले ठीक आहे, म्हणजे 85 वर्षाचं वय झाले असं ते. आता शंकराचं थोडंच 85 वर्षाचं वय झालं आहे.
पण त्या स्तोत्रामध्ये आहे, माझं तर 85 वर्ष वय झालं आहे आणि मला काहीच करता येत नाही, मला तुझं ध्यान नाही करता येत, तुला जप नाही करता येत, तुला दर्शन जात नाही, तीर्थ करता येत नाही, मला काही करता येत नाही, तुझी सेवा जन्मभर केली नाही आहे आणि आता करायची इच्छा आहे, वाटलं आता काहीच करता येत नाही दुसरं, आहे की नाही. दुसरं करता येण्यासारखी मनामध्ये नाही आहे, बळ नाही आहे, तेज नाही आहे, उत्साह नाही आहे, शरीरामुळेच नाही आहे. आणि कळलं की अरे माझं सगळं आयुष्य वाया गेलं, मग आता काय करता येते, आहे की नाही. मग आता प्रार्थना करता येते, क्षमा मागता येते, त्याला क्षमापण स्तोत्र म्हटलं आहे की नाही. मग देव करतो क्षमा. हा विश्वास की नाही, हे अध्यात्म आहे की नाही, विश्वास. म्हणून श्रीरामचा विश्वास 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 लगे सगळं झालं की नाही. हा विश्वास की याचं बळ आहे, अध्यात्माचं बळ आहे. तसंच ते दमन नाही, या प्रत्येक गोष्टी ह्या फार महत्त्वाच्या असतात. हे नुसते शब्द नसतात, याच्यामागे शेकडो वर्षांच्या परंपरा असतात. त्याच्यामुळे इतक्या लोकांनी त्याचा अभ्यास केलेला असतो, इतक्या लोकांनी त्या जीवनात उतरण्याचा काटोकाट प्रयत्न केला असतो, परिश्रम केले असतात. त्याच्यामागे तपस्येचं बळ असतं की नाही. आणि म्हणून ते आपल्याला प्रेरित करतं तसं करण्यासाठी. एकदम नाही होत, पण कधी ना कधीतरी तुमच्या जीवनात तसं होतं की नाही. म्हणून ही गोष्ट फळ मिळत नाही, आता कुठं काहीच झालं नाही असं नाही आहे. ते अंतकालेपि स्थित्वा अस्याम अंतकालेपि, अस्याम अंतकालेपि स्थित्वा, या भावामध्ये तुम्ही जर शेवटपर्यंत तुमच्या येतो आहे की नाही. कृतज्ञ ईशोपनिषदमध्ये आहे, शेवटीपासून आहे, कृतज्ञ स्मर कृतज्ञ स्मर असं म्हटलं आहे ते, आहे की नाही. आता तो त्याला मला नमस्कारसुद्धा करता येत नाही देवाला, आता काहीच नाही, हातामध्ये बळ नाही, हात नाही आलो त्यात, पाय आलो त्यात नाही, काहीच करता येत नाही. सगळं गलित गात्र झाले, सगळी गात्र गलित झालेले आहेत, कशाचंच काही करत नाही, काहीच करता येत नाही, आहे की नाही. मग काय करता येते, मन मात्र करता येत नाही. म्हणजे मनामध्ये मनही काम करत नाही, पण मनामध्ये विचार येऊ शकतो, आहे की नाही. मग तो म्हणतो म्हणजे काही थोडासाच वेळ राहिला आहे की नाही. अंतकालेपि असं आहे ते. अंतकाली शंकराचार्य वेगळा अर्थ केला आहे, दोन्ही अर्थ चांगले आहे. त्याने म्हणतो अंतिम वयसेवी म्हटलं आहे, म्हणजे तुमच्या वयाच्या शेवटच्या काळामध्ये आणि शेवटच्या क्षणामध्ये दोन्ही चालतं आहे, ते दोन्ही बरोबरच आहे की नाही. तर तुम्हाला काय करता येते, उपनिषद काय म्हणतं आहे की नाही, की कृतज्ञ तुम्ही काय केलं ते फक्त आठवा, स्मरण करा. जन्मावर आपला वेळच नाही मिळाला, आपण काय करतो आहे आणि काय करायला पाहिजे आणि काय करायचं राहून गेलं, जन्मावर वेळच नाही मिळाला आपल्याला, की नाही. म्हणून ते म्हणणार की ते नैनाम प्रापी विमुह्यती, त्याला विमोह होत नाही, विमोह प्राप्त होत नाही, त्याचा हा मोह होता, मोहात सगळं आयुष्य निघून गेलं. 100 वर्ष आयुष्य म्हणजे काय असतं, किती असतं, काही पाहता पाहता चुटकीसरशी निघून जातं, आहे की नाही. चुटकीसरशी आपल्याला आपण शेवटच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये प्रवेश करतो, आहे की नाही. भागवतात फार सुंदर वर्णन आहे ते, आहे की नाही, फार सुंदर वर्णन आहे भागवतामध्ये. म्हणजे दुसऱ्या स्कंदामध्ये काहीतरी आहे, ते कळतही नाही. काळ कसा निघून गेला, काळ निघून घेत नाही, आपणच निघून जातो. कालो न जाता वयमेव जाता, काळ कुठे जात नाही, काळ इथंच असतो, आपणच निघून जातो. पण आपल्याला वाटतं काळ निघून गेलं म्हणजे आयुष्य निघून गेले अर्थाने. ते म्हणतात की काय, की तुम्ही त्याचं स्मरण करा, ही मोठी साधना आहे की नाही, फार मोठी साधना आहे. देवाचं दर्शन काय होणार, देवाचं दर्शन करणं फार मोठी साधना आहे, म्हणजे मोठं फळ देणारं आहे ते, आहे की नाही. म्हणून हे सगळे जे आहे, म्हणून ते देव आहे ते उपभोगात अगदी डुबलेले आहेत चारी बाजूनी. परंतु जर ती वृत्ती असेल म्हणून तो उपदेश आहे. द म्हणजे दमन की नाही. त्या वृत्ती तुम्ही ती जागृत करा, जागृत करा. ती कशाने, श्रवणाने होते. आपण कधीच जागे होत नाही की नाही. जसे ते धृतराष्ट्र होता, तो जन्मांध होता, म्हणजे जन्मापासून अंधकार होता, दिसत नव्हतं त्याला, आणि मृत्यूपर्यंत तो अंधाराच होता की नाही. तसंच आपण जन्माने अंध असतो, विचारशक्ती आपली पूर्णपणे संपलेली असते. लहान मुलामध्ये नसते ती, अपेक्षाही नाही करता येत, पण ती शेवटपर्यंत तशीच असते. शेवटपर्यंत आपली विचारशक्ती जागतच नाही की नाही. आपण नाही विचार, मग इतक्या लोकांनी विचार केला आहे की ते सांगतात ना, कृष्ण सांगतो आहे, राम सांगतो आहे, संत सांगतात आहे की नाही. ते विचार केला त्यांनी जगले, ते आपल्यासाठी सांगून गेले आहे
आहे की नाही, ते सुद्धा आपण करू शकत नाही. कमीत कमी त्यांची प्रार्थना करू शकतो. त्यांनीसुद्धा होऊ शकतं. म्हणून ते सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं, त्याचं खूप अर्थ निघतात. तो सार आहे गीतेचा सार श्लोक, फार महत्त्वाचा आहे. तो शेवटचा उपदेशाचे शेवटचे वाक्य आहेत ते की नाही. याच्यामध्ये अर्जुना तू माझ्या म्हणणं पण वागलास ना की नाही. स्वधर्मपी म्हणजे मदर्थमपी कर्माणि, मी भगवंताचे काम करतो आहे, देवाचं काम करतो आहे, एवढं ना मी तुझं मा शुचा, मी तुझं मोक्ष इच्छामी, तुला मी सर्वश्रेष्ठ फळ दिलं आहे की नाही. नुसतं माझ्या मनावर तू ऐक, बाकी काय करू, तुला काही समजत नाही ना, तू कबूल करतो आहे. आपण कबूल, आपल्याला समजत नाही पण आम्हाला सगळं समजतं. मग गेलंच, काही सांगायचं राहिलंच नाही. ज्याला सगळं समजतं त्याला काय सांगणार आहे की नाही. तो म्हणतो मला काही समजत नाही आहे की नाही. मग तेवढं म्हटलं ना, मग ठीक आहे. मोक्ष इच्छामी अहम त्वा सर्व पापेभ्यो, तुझे सगळे गुन्हे माफ आहे की नाही. काय सुंदर कल्पना आहे बघा. ही कल्पना आहे गीतेमध्ये आहे. म्हणून अर्जुन फक्त तू माझं ऐक, युद्ध कर म्हणजे माझं काम तू करतो आहेस. मदर्थमपी कर्माणि, आणि तुझं युद्ध नको करू, माझं युद्ध कर, माझ्यासाठी कर. हा रंगमंचमय आहे, मी डायरेक्टर आहे, मी सांगतो असं तू अभिनय कर आहे की नाही. अभिनयच आहे. 11व्या अध्यायामध्ये सांगितलं अभिनय कर म्हणून. सगळे मेलेले आहेत, तो फक्त निमित्त मात्र हो, निमित्त मात्रम भव सव्यसाच. काय सुंदर कल्पना आहे. फार श्रेष्ठ कल्पना आहे. योगाच्या पलीकडली कल्पना आहे. 4 योगांच्या पलीकडली कल्पना आहे. तू काहीच करू नको आहे की नाही. नुसतं तू, कारण माणसाला त्या आदर्शाप्रमाणे जगणं फार कठीण असतं आहे की नाही. मोठ्या लोकांना जमत नाही तर सामान्य लोकांना काय जमणार आहे की नाही. पण त्याच्या पलीकडे जाऊन काहीतरी असतं आहे की नाही. त्यालाच आपण गीता म्हणतो, त्यालाच अध्यात्म म्हणतो की नाही. ते धर्माच्या पलीकडली गोष्ट आहे. त्यालाच आपण चतुर्थ पुरुषार्थ म्हणतो, त्याला परमपुरुषार्थ म्हणतात. श्रेष्ठ पुरुषार्थ आहे तो. ते जमू शकतं माणसाला. म्हणजे ही वृत्ती आणणं सोपी नाही. ही वृत्ती हळूहळू तुमच्या अंतकाळी येऊ शकते. जन्मभराच्या साधनेने म्हणजे त्या समर्पणाने येऊ शकते. म्हणून ते दमन आहे जे, या अर्थाने देवाला कळतं की आम्हाला नाही जमत ते आहे की नाही. कारण तुम्ही 4ही बाजूने त्याच्यात काळोखाच्या खोलीत आहात, तर श्रीरामकृष्ण म्हणतात तुम्हाला काळोख तर लागेलच की नाही. सगळीकडेच काजळ आहे. काजळीच्या खोलीत तुम्ही आहात, कोळशाच्या वखारीमध्ये तुम्ही आहात. तुमच्या कपड्यांना, तुमच्या अंगाला काळं लागणारच. हे जग आहे, असंच आहे. सत्वरजतमाचा जग आहे हा. तुम्हाला प्रभाव होणारच. परंतु की नाही, तुम्ही देवाला धरून जर केलं तर ते सगळं अपराध क्षमा होतं असं ते शास्त्र आहे. ते थोडं मजेदार आहे म्हणून थोडं खूपच म्हणजे मनोरंजक म्हटलं तर आहे ते की नाही. की तुम्ही जर समजून घेतलं तर धर्म कठीण आहे, अध्यात्म सोपी आहे. या अर्थाने सोपी आहे की नाही. मग मनुष्य म्हणतो मी काय करायचं की नाही. मलाही 10 शब्द सांगितलं आहे की नाही. दमन करा, दया करा, मी काय करायचं. मनुष्य मी काय करायचं. कारण मनुष्य हा असुरांपेक्षा आणि देवतांपेक्षा श्रेष्ठ आहे की नाही. सगळ्यात श्रेष्ठ ही योनी आहे, ही सगळ्यात श्रेष्ठ योनी आहे की नाही. सगळ्यात श्रेष्ठ हा मनुष्य जन्म आहे की नाही. गेला हा नरदेह, मग कैचा भगवंत की नाही. म्हणजे नरदेह जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंताची तुम्ही काय करू शकता, प्राप्त होण्याची तुम्ही अपेक्षा करू शकता, आशा करू शकता. असुर जन्मामध्ये भगवंत वगैरे काही नाही आहे. देव योनीमध्ये सुद्धा तसं नाही आहे, काहीच नाही आहे. फक्त मनुष्य जन्मामध्ये. कारण ही कर्मभूमी आहे, ही कर्मभूमी आहे. जशी भोगभूमी आहे तशी कर्मभूमी नाही. ते कर्म करून तुम्हाला मिळू शकतं. मग तुम्ही अशी कर्म करा की नाही करून तुम्हाला भगवंताची प्राप्ती होईल. इथं पराम शांती की नाही. स्थानम प्राप्त, तुम्हाला असं स्थान मिळेल, अशी शांती मिळेल. त्याला पराम शांती म्हटलं आहे. पराम शांती म्हणजे उत्तम शांती, अत्युत्तम शांती. आपल्याला शांती म्हणजे हेच माहीत नाही आहे. जन्मभर आपण खपतो पण शांतीची ना आपली काही गाठ पडत नाही. अशांतीची मात्र नक्की पडते. अशांती म्हणजे काय प्रत्येकाला चांगलं माहीत असते, पण शांती म्हणजे काय कोणाला माहीत नसते आहे की नाही. हां, कधी कधी थोडीशी शांती मिळू शकतो मला. जे लोक सात्विक असतात थोडंफार करतात, सात्विक वृत्ती असते, त्यांच्या जीवनामध्ये थोडीफार शांती असते. म्हणजे अशांती कमी असते या अर्थाने. आणि जे रज आणि तम असतात ना, त्यांच्यात शांती काय असते, शांतीच्या फार फार दूर असते. कारण ते ईश्वराची फार फार दूर असतात की नाही. त्याच्यामुळे ते वाटतात सुखी आहेत म्हणून. बाहेरचे लोक काय सुखी लोक आहेत
पण सुख आणि शांती या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. अशांतस्य कुतः सुखम. गीता म्हणते की अशांत असेल तर मग सुख कुठलं? सुखाची कल्पनाच तुम्ही सोडून द्या. नाही, मग माणसासाठी काय आहे? माणसासाठी उपाय काय आहे की नाही? म्हणजे माणसाने द म्हणजे काय? त्यामुळे द म्हणजे दान करा, दान करा, दान करा, दान करा की नाही? दान करा म्हणजे नेमकं काय? मग कशाचं दान करा, कसं करा, केव्हा करा, त्याचं सगळं गीतेमध्ये आहे. सात्विक दान आहे, राजसिक दान, तामसिक दान आहे. म्हणजे दान म्हणजे नेमकं काय आहे की नाही? म्हणून ते ईश्वराच्या पायाशी तुम्ही समर्पण, स्वतःला समर्पण करा की नाही? त्याला दान सर्वश्रेष्ठ दान, त्याला आपण बघतो आहोत गेल्या काही प्रवचनामध्ये. त्याला शरणागती म्हटलं आहे की नाही? स्वतःला सोपवा, समर्पण, संपूर्ण समर्पण आहे की नाही? परित्यज्य सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. एकम माम शरणम व्रज. फक्त मला शरणी आहे म्हणते तुकारामांचं. ते फार सुंदर आहे की नाही? लोटांगणी, तुका आला लोटांगणी. त्याला कळलं कशाचंच काय होत नाही आहे. सगळे कर्म करा, भरपूर करा, खूप करा. त्याचं फळ काय आहे? त्याचं अंतिम फळ आहे लोटांगण. म्हणजे तुम्हाला कळतं कशाने काय होत नाही, त्याचं अंतिम फळ आहे. ते गिरीश बाबांची गोष्ट आहे, आपल्याला वेळ नाही आहे. पण ते त्याला सोपवणं, पॉवर ऑफ ॲटॉर्नी देणं, वकील माझ्याला म्हटलं आहे, वकीलपत्र देणं आहे की नाही? आता तू करशील ते करशील, तुला मी सगळं देऊन टाकलं आहे. माझ्यातर्फे तू काही करू शकतोस. मी देवाकडे संपूर्ण सोपवून दे. जसं प्रल्हादाचं आहे की नाही? त्यांनी स्वतः विचारच केला नाही, ते देव करेल ते मान्य आहे की नाही? त्याला रजा म्हणतात. म्हणजे मान्य आहे मला. राजी है उसी में जिसमें तेरी रजा है, ये भी वाहवा आहे, वो भी वाहवा आहे. त्याला म्हटलं आहे मोक्षेष्यामी मा शुचः. तरी पण काळजी वाटते. देवावर सोपवलं तर खरं आहे, पण तरी देव करेल की नाही की नाही? की आपल्या मध्येच काहीतरी सोडून देईल, गंमत करेल आपली की नाही? तरी नाही, तसं काही नाही आहे. माणसामध्ये माझ्यामध्ये फरक आहे. देव म्हणजे माणूस नसतो आणि माणूस म्हणजे देव नसतो आहे की नाही? देव कधी फसवत नाही आपल्याला, माणसं फसवतात की नाही? म्हणून त्याला म्हटलं आहे दान. दान शब्दाचा अर्थ फार जास्ती आहे, फार व्यापक. त्याचा सगळ्याच शब्दांच्या अर्थी व्यापक खूप असतो त्याचा अर्थ. त्याला कॉनोटेशन्स खूप असतात आहे की नाही? पण दान अर्थ हा या अर्थाने इथे घेतला आहे. मग हे जे आपण याच्यात बघतो आहोत की नाही, तो बेडूक आहे की तो कोष्टी आहे, अशा पुष्कळशी उदाहरण दिले आहेत. रामाची प्रार्थना हे करतात, नारद मुनी करतात, अशा पुष्कळशा गोष्टी दिल्या आहेत की नाही? तर त्याचा सगळ्यांचा अर्थ काय आहे? समर्पण. आणि ते किती कठीण आहे की नाही? देव करेल ते मान्य आहे मला. राजी है मुसीमे जिसमें तेरी रजा आहे. तुला जे मान्य आहे ते आम्हालाही मान्य आहे. हे पण ठीक आहे, वा वा, छान छान, ते पण छान छान आहे की नाही? म्हणतो पोलिसांनी पकडून नेलं ते पण छान आहे, आणि सोडून दिलं ते पण छान आहे की नाही? सगळं छान छान आहे की नाही? म्हणजे त्याच्या जीवनामध्ये कुठेही तक्रारीला जागाच नाही. आपण जन्मभर कुरकुरच करतो. जगाविषयी कुरकुर करतो, आपल्या लोकांविषयी करतो, नातेवाईकांविषयी करतो, जवळच्यांशी करतो, दूरच्यांशी करतो की नाही? आपण आपल्या सगळे ग्रहराशींविषयी करतो, आपल्या नशिबाशी करतो, नशिबाला दोष देतो की नाही? जन्मभर आपण काय करतो? नाराजच असतो. लहान मुलंही नाराज असतात, त्यांना नाराज काय करणं आहे. पण ते नाराजी सगळे मोठ्यांकडून शिकलेले आहेत की नाही? कारण त्यांनी बघतात की मोठे लोक नेहमीच नाराज असतात, कशावर खुश नाहीत ते की नाही? त्यांना जगात काही चांगलं दिसतच नाही आहे, जगात पॉझिटिव्ह दिसतच नाही आहे. आपल्या बाजूनं काही आहे की नाही? ब्लेसिंग दिसतच नाही. आपल्यावर किती कृपा आहे देवाची हे आपण बघू शकत नाही आहे. आपल्या देवाची अवकृपा किती आहे ती मात्र भरपूर दिसते, नसलेली दिसते. आमच्यासाठी हा ते करत नाही, तो ते करत नाही, तो ते करत नाही, पण माझ्यासाठी मी काय करतो, देवासाठी काय करतो की नाही? त्याला समर्पण म्हटलं इथे, त्याला शरणागती म्हटलं की नाही? अनुरागाचा व भक्तीचा मार्ग. व्याकुळ होऊन एकवार रडा, निर्जन जागी एकांतात रडा, दर्शन दे देवा म्हणून मना. हे भजन आहे. मना आवण्यासारखं आळं बघू मग पहा. श्यामा म्हणजे देवी. दर्शन दिल्या वाचून कशी राहू शकत असते ती. आता दर्शन ही पुन्हा सांकेतिक गोष्ट आहे, सिम्बॉलिक आहे की नाही?
ती अशी असू शकते तशी असू शकते, प्रत्यक्ष असू शकते अप्रत्यक्षसुद्धा असू शकते, तो ब्रह्मभावसुद्धा असू शकतो किंवा साकारसुद्धा दर्शन असू शकतं आणि दोन्ही बरोबरच आहे त्याच्यामध्ये की नाही. म्हणून इथे जे आपल्याला हा शरणागतीचा विषय खूप मोठा आहे की नाही. ईश्वर शरणागती त्याला कृपा म्हटलेलं आहे, ग्रेस. ही जी कृपा आहे ही अनंतपणे आपल्याबरोबर होत असते. विविध प्रकारे भगवंत आपल्याला विविध प्रकारे समोर येत असतात, फक्त आपल्याला कळत नाही. ते कितीतरी आपल्याला त्या मुक्कामापर्यंत पोहोचण्याचे कितीतरी विविध प्रकार भगवंताकडे आहेत. त्याला आपण योग वगैरे म्हणतो, ते आपण नाही करत, ते भगवंताचे मार्ग आहे. आपण निर्माण केलेले मार्ग नाही आहेत, ते देवाने निर्माण केलेले मार्ग आहेत की नाही. आणि त्या मार्गावरून देव आपल्याला तिथपर्यंत त्याच्यापर्यंत घेऊन जाऊ शकतो तो. देवाशी आपल्याला देवाशी भेट घ्यायची आहे, पण देवाला पण आपली भेट घ्यायची आहे की नाही. आपल्याला देवाशी एकरूप व्हायचं आहे, पण देवाला पण आपल्याशी एकरूप व्हायचं आहे की नाही. जेव्हा आपण देवाचं दर्शन घेतो, पांडुरंगाचं दर्शन घेतो पंढरपूरला, तेव्हा तो पांडुरंग पण लाखो भक्तांचं दर्शन घेतो आहे तो की नाही. कारण तो उभा आहे, सगळ्याची वाट पाहतो आहे आणि सगळ्याचं दर्शन घेतो आहे. तो पण दर्शन घेतो आहे ना. आपण असं म्हणतो की आम्ही दर्शन घेतो, तो काय करतो मग? नुसतंच उभा आहे काय? तो पण दर्शन घेतो. त्याला किती आनंद होत असेल की माझ्यासारखे लाखो लोक पाहायला वेळासारखे येतात आणि दर्शन घेतात आहे. आणि किती आनंद असेल पांडुरंगाला, जसं भक्ताला होतं तसं पांडुरंगाला पण होतो आहे की नाही. हे जे अभेदत्व आहे की नाही, हे अद्वैत आहे जे भक्त आणि भगवंतामधलं आहे की नाही, ही शेवटची तिथपर्यंत माणूस पोहोचतो. त्याला तिथे ब्रह्मनिर्वाण मृच्छती म्हटलं आहे. ते ब्रह्मनिर्वाणामध्ये ते तुम्ही राहतच नाही, वेगळे राहतच नाही. जे काय राहतं फक्त ईश्वरच राहतो. तर जी प्रारंभ मध्य आणि शेवट त्याच्यामध्ये एकत्व आहे की नाही. प्रारंभी ईश्वर आहे, मध्ये ईश्वर आहे आणि शेवटी ईश्वर आहे. म्हणजे ईश्वर नाही असं काहीच नाही आहे की नाही. साधनेमध्ये ईश्वर आहे, प्राप्तीमध्ये ईश्वर आहे, आणि जिथे नव्हतं काय तिथे पण ईश्वरच आहे. ते ईश्वरानेच आपल्या इकडे आणलं आहे, ईश्वरच इथे आपल्यासोबत आहे आणि ईश्वर शेवट गेल्यानंतर त्याच्यातच आपण एकरूप होणार आहोत. तसा हा जो ब्रह्मप्राप्तीचा मार्ग आहे, म्हणजे एकत्वाचा मार्ग, अखंडित आहे, म्हणजे त्याला अखंड सच्चिदानंद म्हणतात ठीक नाही. ती गुरुकृपा आहे, ब्रह्मकृपा आहे की नाही. तो सदैव करत असतो, फक्त आपल्याला त्याची जाणीव नसते. ती जाणीव होणं, जसा मुलांना आपले आईवडील किती कृपाळू आहेत, किती दयाळू आहेत, किती आपल्यासाठी प्रेम करतात, त्याची जाणीव जशी लहान मुलांना नसते ती व्हायला हवी, तशीच आपल्याला पण जाणीव व्हायला की देव आपल्यावर किती कृपा करतो, किती प्रकार करतो. मग ते दुःख होतं, कारण आपल्याला त्याचं कल्पना असते. आणि शेवटी काय, शरीर धारण केलं की दुःख आलीच नाही. पण हा सुद्धा देव आपल्याला घेऊन जातो आहे त्या मार्गाने. शेवटी आपल्याला आपल्या, जसं ध्रुव शेवटी भगवंताच्या मांडीवर बसला की नाही, प्रल्हाद देवाची कृपा झाली, त्याच्या आधीमाधी बरेच काहीतरी झालं. तो विश्वास की नाही, देव आपल्यापाशी सदैव आहे, आपल्या आत आहे, बाहेर आहे, आजूला आहे, बाजूला आहे, डाव्या बाजूला आहे, उजव्या बाजूला आहे, मागे आहे, पुढे आहे. हा विश्वास आहे की नाही, याला आपण अध्यात्म म्हणतो की नाही, त्याला समर्पण म्हणतो. पुढच्या रविवारी बघूया. ओम निरंजनम नित्यमनंतरूपम भक्तानुकंपांतृतविग्रहं वै ईशावतारं परमेशमीड्यं तं रामकृष्णं शिरसा नमामि.